तर हे आपण आरो वॉटर कंडिशनर बद्दल बोलत होतो। आरो वॉटर कंडिशनर हे तंत्रज्ञान जे आहे ना, या तंत्रज्ञानाचा सर्वात महत्वाचा भाग असा आहे की हे जगातलं पहिलं तंत्रज्ञान आहे की कोणीतरी आरो साठी बनवलंय आणि ते अभिमानाने आमच्या कंपनीने ऑटोफिल वॉटर कंडिशनर बनवलंय, याच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे। आणि पूर्णच्या पूर्ण हे भारतामध्ये तयार होतं, यातला कुठलाही पार्ट हा बाहेरून इम्पोर्ट केला जात नाही, आयात केला जात नाही। आपण आपलं परकीय चलन वाया घालवत नाही। परकीय चलन कोण वाया घालवतं, तर हे जे सगळे पार्ट आहेत ना, हे सगळे पार्ट पुन्हा पुन्हा रिप्लेस करायला लावतात। एक चक्रव्यूह तयार झालेला आहे आणि त्या चक्रव्यूहामध्ये तुम्हाला अडकवलेलं आहे आणि ते चक्रव्यूहाला लोकांनी कंटाळून 20 लिटरचे जार सुरू केलेत। तर 20 लिटरचे जार जे लोक घेतात ना, ते वर्षाला 6,000 ते 10,000 रुपये खर्च करतात। त्याच्यासाठी हे इन्स्ट्रुमेंट आहे। हे इन्स्ट्रुमेंट वापरलं तर तुमचा आरो हा पूर्णपणे देखभाल मुक्त होतो। त्याची उदाहरणं मी नंतर तुमच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हे कसं लावायचं आहे आपण बघूया। हे अतिशय सोपं साधं इन्स्ट्रुमेंट आहे। हे बघा, याच्यामध्ये ना हे पूर्णपणे पोकळ आहे। हा तुम्हाला न दिसतोय ना, हा पोकळ पाईप आहे। याला एक अडॅप्टरचा सप्लाय आहे, कारण इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनरला एक सप्लाय लागतो आणि त्याला तुम्ही सप्लायला आपण काही करू शकत नाही, आपल्याला तो सप्लाय द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी हा अडॅप्टर आहे। हा बघा, हा जो अडॅप्टर आहे ना, हा अडॅप्टर त्याच्यासाठी दिलेला आहे। ह्याच्यामध्ये एमआरई कंपनीचा अडॅप्टर आहे। तर आपण हे कसं बसवायचं ते बघूया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माहिती देतो। तो बसवणं एकदम सोपं आहे। हे बघा, ही ट्यूब काढली आपण, ही ट्यूब आपण अशी काढली आणि हे इन्स्ट्रुमेंट जे आहे, हे इन्स्ट्रुमेंट कुठल्याही बाजूने तुम्ही ओवून घ्यायचं। हे बघा, या पद्धतीने ओवून घ्यायचं आणि ओवल्यानंतर हा तुमचा जो हे आहे हा काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर हे असं आपण ठेवून दिलं। त्याच्यानंतर हा अडॅप्टर आहे, या अडॅप्टरला आपण मल्टीपिन दिलेली आहे आणि आपण त्यावेळेला ही जी पिन आहे, या पिनला आपण हे लावतो, आणि इथे आपण हा पॉवर सप्लाय लावतो। आता आमच्या इथे लावण्यासाठी एवढी जागा नाहीये, त्यामुळे इथे आपण मल्टीपिनला लावतो। या पद्धतीने हे पूर्णपणे इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे। हे फक्त अर्ध्या मिनिटामध्ये इन्स्टॉलेशन करून दाखवलं, त्यामुळे ते प्रत्येकाला करता येतं। कारण आरो टेक्निशियन आणि बाकीची लोक असतात, त्यांच्यासाठी वेगळा खर्च करण्याची आपल्याला गरज नाहीये, आपण ते स्वतः लावू शकतो। हे प्रे फिल्टरला आपण लावलं आणि हे लावल्यानंतर काय होतं, तर ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार होतात आणि त्या लहरींमुळे आपल्या पाण्यामधील चिकटण्याचा जो गुणधर्म आहे कॅल्शियम मॅग्नेशियमचा, आता एक लक्षात घ्या की मगासपासून मी तो चिकटण्याचा गुणधर्म कॅल्शियम सांगतोय, तो कॅल्शियम मॅग्नेशियमलाच काय आहे आणि सोडियम पोटॅशियमला का नाहीये, तर तो निसर्गाने सोडियम आणि पोटॅशियमला दिलेलं नाहीये। आणि हे तुम्ही म्हणाला पाहिजे सिद्ध कसं करायचं, एकदम सोपं उदाहरण सांगतो। सिद्ध करायचं असेल ना, तर तुम्ही कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर गेलात, गणपतीपुळे, मुंबई चौपाटी, जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, तर ती हजारो कोटी वर्षापासून ती चौपाटी आहे, तिथे पाण्याची भरती ओहोटी चालू आहे। गणपतीपुळेचं मंदिर 300 वर्षापासून असेल, पण समुद्र किनारा हजारो कोटी वर्षापासून भरती ओहोटी चालू आहे। मिठागरांवरती पाणी येणं जाणं चालू आहे खाडीमध्ये, तर त्या ठिकाणी तुमची जमीन पांढरी पडत नाही। तुमचं मीठ काढल्यानंतर जमीन पुन्हा काळी येते, चिकट होत नाही। समुद्र किनारे कधी पांढरे पडत नाही, चिकट होत नाही। याचं कारण काय आहे बरं, समुद्राच्या पाण्याचा टीडीएस 35,000 आहे, पण तरी असं का होतं, याचं कारण त्या पाण्यामध्ये सोडियम आहे आणि तुमच्या पाण्याचा टीडीएस 400, 500, 1000 पर्यंत असतो। त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं आणि हे इन्स्ट्रुमेंट काय करतं, तर तुमच्या कॅल्शियम मॅग्नेशियमचं जे प्रमाण आहे, त्याचा जो चिकटण्याचा गुणधर्म आहे तो नाहीसा करतं। एक लक्षात घ्या मित्रांनो, माझ्या फेसबुकच्या आणि युट्यूबच्या आणि इंस्टाग्रामच्या मित्रांनो, तुमचा प्रॉब्लेम तुमचे क्षार नाहीयेत, कॅल्शियम मॅग्नेशियम तुमचा प्रश्न नाहीये, त्याची चिकटण्याची क्षमता हा तुमचा प्रश्न आहे। म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला क्षार पण मिळालेत आणि त्याचा चिकटण्याचा गुणधर्म पण मिळाला। हे इन्स्ट्रुमेंट काय करतं, हे इन्स्ट्रुमेंट एखाद्या बंदुकीमधनं गोळी काढल्यासारखं काम करतं आणि तो चिकटण्याचा गुणधर्म काढतो। आणि त्याचा दुसरा फायदा असा आहे की हे जेव्हा पाणी याच्यातनं पास होतं, त्यावेळेला आपल्या पाण्याची द्रावण क्षमता वाढते आणि याच्यामध्ये जे काही स्केलिंग सगळं झालेलं आहे ते जुनं स्केलिंग निघून जातं। त्याच्यासाठी एक मी तुम्हाला सोपं उदाहरण आता सांगतो की लहान मुलांचे डॉक्टर आहेत, डॉक्टर बजाज म्हणून आहेत संभाजीनगरला, तर त्यांनी हे इन्स्ट्रुमेंट लावलं आणि मी त्यांना सांगितलं की सर 7 दिवस त्या आरोला तुम्ही हात पण लावू नका आणि तुमचं भांडं भरायला 1.5 तास वेळ लागतो, तर आता तो तुम्हाला किती वेळ लागतो तुम्हाला 7 दिवसांनी सांगा। त्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की मला जो वेळ 1.5 तास लागायचा तो माझ्या 1 तासावर आला। पण हे करत असताना मित्रांनो, आम्ही कुठेही त्याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट केली नाही, टीडीएस कंट्रोल केला नाही, मेम्ब्रेन चेंज केला नाही, आम्ही फक्त इन्स्ट्रुमेंट लावलं। मग ते पाणी त्यांचं जे वेस्ट वॉटर होतं ते कमी झालं आणि चांगलं पाणी वाढलं। असं का झालं, तर हा जो मेम्ब्रेन आहे ना, या मेम्ब्रेनच्या आतमध्ये स्केलिंग होतं आणि स्केलिंग झाल्यानंतर मेम्ब्रेनचा जो अतिशय 0.0001 मायक्रॉनचे त्यामध्ये होल असतात, ते चोक व्हायला सुरुवात झाली
की त्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम असा होतो की तुमचा मेम्ब्रेनमध्ये वेस्ट वॉटर जायला सुरुवात होते जास्त आणि चांगलं पाणी हे कमी यायला सुरुवात होतं. महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन कोरा आरो घेताना तेव्हा तुमचा 1 लिटरला 1.5 लिटर पाणी वेस्टेज जातं आणि ते चुकीचं नाहीये, ते पार्ट अँड पार्सल ऑफ टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे ते तंत्रज्ञान तसंच येतं की तुम्हाला पाणी वेस्टेज जाणारच. पण होतं काय, जेव्हा जसजसा तो जुना व्हायला लागतो त्याप्रमाणे 1 लिटरचं 1.5 लिटरच्या ऐवजी 1.25 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर असं व्हायला लागतं. आणि नंतर मग लोक काय करतात की लोक एवढा खर्च जास्त असतो की लोक कंटाळतात आणि लोक म्हणतात एक काम करू, नंतर उद्या बदलू, परवा बदलू. असं करता करता एक वेळ अशी येते की 1 लिटरला 5-5, 6-6 लिटर पाणी वेस्ट होतं. एक वेळ अशी येते की मेम्ब्रेनमधनं पाणी येणंच बंद होतं आणि मग त्यावेळेला आपण तो मेम्ब्रेन चेंज करण्याचा विचार करतो. पण तिथपर्यंत आपलं प्रचंड पाणी वेस्ट झालेलं असतं. याचं कारण हा जो पंप आहे ना, हा तुम्हाला 30 लिटर पाणी देणार म्हणजे देणार. मग ते पाणी वेस्टमध्ये घालवायचं का चांगल्या पाण्यामध्ये घालवायचं हे मेम्ब्रेनवर ठरलेलं असतं. आणि मेम्ब्रेन जर चोक असेल तर तुमचं पाण्याचं वेस्टेज ठरलेलं आहे. अशा पद्धतीने हे सगळं तंत्रज्ञान सांगण्याचा मी प्रयत्न केला होता. हे आरो वॉटर कंडिशनर, त्याच्यामध्ये सगळं सामान येतं, अडॅप्टर येतं, कुरिअर चार्ज येतं, सगळं येतं. सर्वात महत्वाचं सांगतो की हे जे आरो वॉटर कंडिशनर आहे ना, हे बनवणारी जगातली आपली पहिली कंपनी आहे. आणि हे बनवण्याचं कारण असं आहे की लोकांना वॉटर कंडिशनर बद्दल, तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावं. लोकांनी आज तुम्ही कोणत्याही आरो टेक्निशियनला विचारलं तर तो एकच शब्द सांगतो की सर हे जर तंत्रज्ञान आहे ना हे बोगस आहे. आता का म्हणतात बोगस? कारण याच्यामध्ये टीडीएस बदलत नाही, ह्याच्यामध्ये हार्डनेस बदलत नाही. मग ते आम्ही त्याच्याबद्दल आम्ही काय त्याचं टेस्टिंग कसं करायचं? मित्रांनो, टेस्टिंग करण्याची गरज नाही. हे तुम्ही आरो लावल्यानंतर आमच्याकडे कित्येक उदाहरणं आहेत की ती लोक 7 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी आम्हाला सांगतात की सर आमचा आरो हा पूर्णपणे देखभाल मुक्त झाला. एक उदाहरण देऊन मी हा व्हिडिओ संपवतो. सुहास मोहन काळे म्हणून एक गृहस्थ आहेत, त्यांचं आज 32 महिने झाले त्यांनी वॉटर कंडिशनर वापरला. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे माझा शेतीसाठी वॉटर कंडिशनर लागला होता. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की ते म्हणाले की आता सर मी त्यांना सहज विचारलं की सर पिण्याच्या पाण्याचा काय तुमचा, तुम्ही काय करता? सर मी आरो लावून बघितला, 1 वर्ष आम्ही त्याच्यावर प्रचंड मेंटेनन्स केला. नंतर आम्ही कंटाळलो आणि आम्ही 20 लिटरचे जार घ्यायला लागलो. अर्धा किलोमीटरवरून आम्हाला ते जार आणायला लागतात आणि पुन्हा रिकामे हे करायला परत भरण्यासाठी जावं लागतं. तर मी त्यांना सांगितलं एक काम करा सर की तुम्ही आम्हाला एक काम करा, आम्ही तुम्हाला आरो वॉटर कंडिशनर देतो, तुम्ही फक्त तुमचा आरो रिपेअर करून घ्या. त्यांनी त्यांच्या आरोवाल्याला विचारलं तर त्या आरोवाल्याने आमचा असा अपमान केला की तो म्हणतो सर हे सगळं बोगस आहे, तुम्ही यांच्या नादी लागूच नका. मी त्यांना 3,000 रुपये रिपेअरिंगचे आणि 3,000 रुपये मनस्तापाचे असे 6,000 रुपये त्यांच्या गुगलवरती पेमेंट केलं आणि त्यांना सांगितलं की सर हा तुम्ही खर्च करा. आणि त्याच्यानंतर मग जर का तुम्हाला जर वाटलं की आपला खर्च फुकट गेला तर ते 6,000 रुपये तुम्हाला ठेवा, नाही तर मला परत करा. बरोबर 4 महिन्यामध्ये त्यांनी मला 6,000 रुपये परत केले. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिथे 33 महिने झालेले आहेत. त्यांच्या शेवगावमध्ये 3,000 पीपीएमचं पाणी आहे. आणि त्यांचा ह्या आरो वॉटर कंडिशनरमुळे त्यांचा जो आरो फिल्टर आहे तो मेंटेनन्स फ्री राहिला. तो अजिबात कुठेही त्याचा अजूनपर्यंत मेंटेनन्स आला नाही. आणि सर्वात महत्वाचं फेब्रुवारी 2023ला त्यांनी ते लावलं, आरो रिपेअर केला. त्याच्यानंतर त्यावेळी जी चव होती ती चव आजपर्यंत टिकून आहे. नाही तर होतं काय, जसं आरो खराब व्हायला लागतो त्याचा टीडीएस वाढायला लागतो आणि त्याचा मेंटेनन्स निघायला लागतो आणि पाण्याची चव बदलते. ती अजिबात चवलेली नाहीये. नंतर त्यांनी 1 लिटरला किती लिटर वेस्टेज जातं हे बघितलं तर ते साधारणपणे 1.5 ते 2.25 लिटरपर्यंत वेस्टेज जातं. त्यामुळे ते पण मेंटेन राहिलं. आणि हे सगळंच कारण असं आहे की जो खरा प्रश्न होता तो खरा प्रश्न आपण या माध्यमातून काढून टाकला. आपण हा जो प्रॉब्लेम आहे ना हा काढून टाकला. काय प्रॉब्लेम आहे तर आपल्या पाण्यामध्ये क्षार आहेत आणि क्षारांमध्ये चिकटण्याचा गुणधर्म आहे. मग आपण तो चिकटण्याचा गुणधर्मच काढून टाकला तर मेंटेनन्स याचं कारण काय? पण आरो इंडस्ट्रीनी ही गोष्ट लपून ठेवलेली आहे. आणि आम्ही सांगतोय तर ते म्हणतात एवढं जर होतं तर केंटला अक्कल नाही का, ल्युपिओरला अक्कल नाही का, आणि ते लोक हे सगळं का करत नाही? मला एक सांगा, कोण आपल्या पायावरती धोंडा मारून घेईल आणि का ते सगळं करतील? पण ही गोष्ट हळूहळू होणार आहे, कारण आम्ही तर काही थांबणार नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही आरो वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तयार केलंय आणि मग ह्याच्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं आहे. हा व्हिडिओ थोडा लांबलाय, कोणी कंप्लेंट करू नका की व्हिडिओ लांब आहे. आमचे व्हिडिओ लांबत असतात कारण ते पूर्णपणे तंत्रज्ञान बदलणारे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगा, कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून याच्याबद्दल ऑर्डर देऊ शकता. याला 1 वर्षाची गॅरंटी येते, ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे. याच्यामध्ये मल्टीपिन, अडॅप्टर सगळं काही समाविष्ट आहे. आणि हे लावण्यास आता सोपं आहे. मी मगाशी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं की 1 मिनिटामध्ये आपण ते लावून देतो, आपल्याला कोणाची गरज पडत नाही. अशा पद्धतीने अतिशय सुंदर तंत्रज्ञान त्याच्यामध्ये हे होतं. आणि आमचं टार्गेट काय माहितीये का? आमचं टार्गेट असं आहे की आपल्या देशात ना हे आरोसाठी जे मटेरियल बदलून हे लोक आपलं परकीय चलन तिथे बाहेर घालवतात त्या बाहेर घालवण्याची गरज नाहीये. हे सगळंच सगळं आपल्याला वाचवता येईल. आणि याच्यामध्ये मला आरो टेक्निशियन लोकांना एक संदेश द्यायचा आहे की अहो आरो टेक्निशियन वाले भाऊ, तुमचा प्रॉब्लेम हा नाहीये की तुमचं हे सगळं जातं. तुम्ही एक चक्रव्यूहामध्ये अडकलेला, तुम्ही जर हे वापरलं ना तर तुम्ही कस्टमरकडनं, ग्राहकाकडनं एक काही भाडं म्हणून घेऊ शकता. आणि आपण काय करायचं तर आपण जे मटेरियल सारखं लागतं ते पूर्णपणे बंद होईल. असं हे आरो वॉटर कंडिशनर आहे.
मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.